जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. माझं नाव शिवम आणि माझे दोन मित्र विशाल नंदराज. आम्ही तिघांनी मिळून एक डेअरी फार्म स्टार्ट केलाय आणि आजचा व्हिडिओ आपण मराठीमध्ये करतोय कारण आपल्या बऱ्याच लोकांनी कमेंट केले होते मराठीमध्ये एक व्हिडिओ घेऊन जाऊ दे. त्यासाठी हा व्हिडिओ. तसं कसं आहे, जसं आपण शेडावर जात होतो जिप्सी आपली वाट बघत होती आणि गाया पण आपल्या वाट बघत होत्या त्याला खाद्याला. तर लगेच आपण आपल्या सगळ्या गायांना आत घ्यायला चालू केलं, खाद्य टाकलं आणि खाद्य टाकल्यानंतर आपण आपलं मिल्किंगला चालू केलं. तोपर्यंत नंदराज भाऊ पण आला शेडावरती. बघू शकतो विशाल भाऊ आपला कामाला गेलाय फर्स्ट शिफ्टमध्ये, त्यामुळे आम्ही दोघंच होतो सकाळी शेडावरती. तर हातानेच आम्ही मिल्किंग केलं कारण आज लाईट नव्हती सकाळी, त्यामुळे मिल्किंग मशीन काय लावता आली नाही, त्यामुळे हातानेच मिल्किंग केलं. मिल्किंग हाताने केल्यानंतर आपले जे देशी गाय आहे तिला पण आपण मग खाद्य ठेवलं जरा, बघू शकता. आणि त्याचं जे खोंड आहे पुष्पा, त्याला पण आपण थोडं भरडा ठेवला. ते अजून खात नाही पण थोडं थोडं चढतंय, बघू शकता. नंतर आपल्याला जे आहे जायचं होतं पाणी लावायला. त्याच्या आधी आपण सगळं वाडं गोळा केलं एकदा. वाडं थोडं ऊस तोड चालू असल्यामुळे वाडं आपण गोळा केलं. दोघांनी मिळून आम्ही भरपूर वाडं गोळा केलं. मग आपण गेलो रानात पाण्यावर गेल्यानंतर मोटर चालू केली, ऊसाला लागलेलं पाणी दिलं. नंतर आपल्याला आपल्या जे ऊसात तणनाशक पण मारायचं होतं, 2,4-D बघू शकता, आपण मारायला चालू केलं. पाणी आपण औषध मारल्यानंतर आपण गेलो नंतर घरी. नंतर 5 वाजता विशाल भाऊ आला शेडावरती फर्स्ट पूर्ण. त्यांना तोपर्यंत सगळं आवरून घेतलं थोडंफार. नंतर आपण गाईंना जो आहे चारा टाकला. चारा टाकल्यानंतर आपण मिल्किंग केलं आणि परत विशाल भाऊ आला जिप्सीला फिरवून गाडीवरून. नंतर आपल्याला जायचं होतं घरी. घरी जाताना बघितलं तर ऊसाचा ट्रॅक्टर निघालेला, ते बघू शकता. सकाळी आपण जे वाढवलं ते ऊसाचा ट्रॅक्टर निघाला होता. तर व्हिडिओ कसा वाटला पब्लिक? आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.